चला येऊन निघालो होतो ठाण्याला. कार्यक्रम होता ठाण्यामध्ये आपला. तो रोड पूर्ण खाली होता. टाकला चौथा घेर आणि 60च्या स्पीडने गेलो ठाण्याच्या दिशेने. मस्तपैकी एकदम स्पीड. तर आम्ही जायच्या अगोदरच कार्यक्रम चालू झाला होता. मस्तपैकी कार्यक्रम चालू झाला होता. तर आम्ही फुल एन्जॉय करत होतो कार्यक्रमामध्ये. त्यानंतर आपला होता पोवाडा. कारण की माझा भाचा जो आहे तो पोवाडा गातो, म्हणून पोवाडाची आम्ही वाट बघत होतो कधी कार्यक्रम होते. तर याला म्हटलं इकडं बघ बाबा एकदा असा मस्तपैकी तुझा व्हिडिओ काढून घेतो एक छानपैकी. त्यानंतर पांडुरंगाच्या गाण्यावरती मस्तपैकी डान्स चालू होता. कारण की आपण पांडुरंगाचा भक्त असल्याकारणे हे गाणं एकदम सॉलिड चालत होतं आणि डान्स पण त्याच्यावरती एक नंबर चालला होता. खूप एन्जॉय केला आम्ही या गाण्यावरती. कारण की एवढा. त्याच्यानंतर ही लावणी घेऊन आली होते. अतिशय सुंदर अशी लावणी होते आणि त्याच्यावरती अतिशय सुंदर असा डान्स ती करत होते. एकदम प्रोफेशनल अशी ती शिकली होती. कारण की तिचा डान्स बघूनच असं वाटत होतं की कुठेतरी क्लासला वगैरे जाते वाटतं. या लावणीनंतर आपल्या भाच्याचा पोवाडा चालू होणार होता, म्हणून त्याची वाट बघत बसलो होतो आम्ही स्टेजच्या खाली. आता पोवाडा बघा. धन्य धन्य शिवाजी राजा राजाचा तुझा माझा नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा इतिहास घडवी. नवा नवा. तो पोवाडा एकदम छान चालू होता. त्यानंतर आम्ही पॅकिंग वगैरे करून घराकडे निघालो होतो आणि भाच्यानं माझ्या डोक्यावरती अशी ही पेटी दिली होती आणि ही पेटी घेऊन आपलं मस्तपैकी मार्केटमधून मी आपलं घरी निघालो होतो. कलव्यावरून आम्ही ठाण्यावरून निघून आम्ही आता रबाळ्यामध्ये आलो होतो आणि ही बघा पेटी कशी घेऊन निघाली बघा मी. त्याच्यानंतर अशी लिफ्टमध्ये आम्ही आलो. लिफ्ट होती 4 जणांचीच. कारण की लिफ्ट एकदम छोटी आहे. तर भाच्याला म्हटलं बाबा इकडं बघ एकदा असा मस्तपैकी सेल्फी काढूया. असा सेल्फी काढून झालो आणि आलो घरी. तर मस्तपैकी कपडे बदलत होतो. तर असा भाचा आला आणि भाचा बोलतो, मामा कपडे बदलताना पण तुम्ही व्हिडिओ काढता? हो बाबा म्हटलं कपडे काढताना पण व्हिडिओ दाखवायला लागतो बाबा. आपण रिलेटिव्ह काय आहे ते दाखवायला लागते पब्लिकाला. त्यानंतर ह्यो आला पोज देतो आहे बघा किती मस्तपैकी. बघा आता बॉडी बिल्डर एक नंबर बॉडी आहे बाबा. छाताडी बाहेर बाबा नको असं. त्याला म्हटलं बाबा छाताडील बाहेर कशाला हे करतोय, पोज बीज काही देऊ नको. त्यानंतर तो पण कपडे चेंज करायला लागला आणि आम्ही मस्तपैकी असं बसलो बघा डुलकी वाजवत. आता बघा डुलकीचा व्हिडिओ छानपैकी येईल बघा मस्त. त्याच्यानंतर डुलकीवाला बोलला चल दादा तुम्हाला शिकवतो डुलकी कशी वाजवायची. तिनं छानपैकी डुलकी वाजवून चांगली दाखवली आम्हाला. मला पण इच्छा झाली होती की डुलकी वाजवायची, पण आपल्याला काही येत नाही. तर आपलं कसं एकदम निवांतमध्ये असतं आणि कसं निवांत हो एकदम.